फक्त 5 रुपयात तुमचं घर थंड करा. घर थंड करण्याचा असा उपाय की जो जर तुम्ही एकदा केला की भर उन्हाळ्यात तुमच्या घरात तुम्हाला थंडी वाजू लागेल. तुमच्या घरावर स्लॅब असू द्या किंवा स्टीलचे पत्रे असू द्या किंवा तुमचं घर कौलारू असू द्या, कोणत्याही प्रकारचं घर जर तुमचं असेल तर या फक्त 5 रुपयाच्या उपायाने तुमच्या घरातलं तापमान 10 ते 15 डिग्रीने कमी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उष्णता वाढली आहे. तसेच लोड शेडिंगमुळे फॅन चालू करता येत नाही, लाईट जाते. मग घर थंड कसं ठेवायचं, तर यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये एक 5 रुपयाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे. आज आपण एक नाही तर 3 उपाय पाहणार आहोत. यातला पहिला उपाय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा जास्त खर्च आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट घ्यायची आहे, तिच्यात पाणी मिक्स करून तुमच्या स्लॅबवर याचा थर मारायचा आहे. किंवा तुमचा पत्रा जरी असेल तरी देखील तुम्ही याचा थर जर मारला तर तुमचं टेम्परेचर घरामधलं कमी होतंय. तर 2 नंबरचा उपाय हा थोडासा आणखी स्वस्त आहे, ज्याच्यामध्ये आपण थर्मोकॉलचा वापर करणार आहे. थर्मोकॉलच्या पद्धतीनं तुमचं घर पत्र्याचं जरी असलं तरी पत्र्याच्या घरामध्ये देखील 15 डिग्रीपर्यंत तापमान कमी करता येतं. पण यातला जो 3 नंबरचा उपाय आहे तो सगळ्यात जबरदस्त आहे, ज्याचा खर्च जो आहे तो अतिशय कमी आहे. तो जर तुम्ही एकदा जर केला तर तुम्हाला 4 ते 5 वर्ष पुन्हा काहीच करायची गरज नाही. पहा, तिसरा उपाय जर तुम्ही तुमच्या घरावर जर केला, ज्याला खर्च अतिशय कमी आहे, तो जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला फॅन लावायची देखील गरज पडणार नाही. तुमचं घर अतिशय थंड होईल. जी गरम हवा आहे ती पूर्णपणे घरातून बाहेर निघून जाईल आणि घर प्रचंड थंड होणार आहे. उन्हाळ्यात घर थंड करण्याचे 3 प्रभावी उपाय आपण पाहतोय. आता सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, थोडंसं गरम व्हायला लागलं की आपण फॅन लावतो. पण फॅन लावल्यावर होतं काय की जो आपलं छत आहे किंवा जो आपला स्लॅब आहे किंवा जे आपला पत्रा आहे तो एकतर वरून गरम झालेला असतो आणि फॅन लावल्यामुळे वरची गरम हवा पूर्ण रूमभर पसरायला सुरुवात होते आणि संपूर्ण घरामध्ये प्रचंड टेम्परेचर वाढून अगदी गरम व्हायला सुरुवात होतं, घाम फुटायला सुरुवात होती. मग आता जर आपल्याला घर जर थंड करायचं असेल तर आपल्या छतावर आपल्याला विशेष प्रकारचा थर द्यावा लागेल. एका विशिष्ट पद्धतीचा एक लेप लावावा लागेल. तर त्याच कुठल्या प्रकारची जी तुम्हाला थर लावायचा आहे, छतावर नेमकं काय करायचं आहे, तर या संदर्भातले 3 उपाय तुम्हाला सांगणार आहे. पहा, 3ही उपाय हे खूप जबरदस्त आहे, ज्याला खर्च अतिशय कमी आहे. पहिल्या उपायाला कदाचित 50-100 रुपये खर्च येऊ शकतो. दुसरा उपाय थर्मोकॉलचा आहे, ज्याला 10-20 रुपयाचा खर्च येईल. पण तिसरा उपाय अतिशय स्वस्त आहे आणि ज्याच्या माध्यमातून तुमचं घर कोणतंही असू द्या, पत्र्याचं असू द्या किंवा स्लॅबचं असू द्या किंवा कौलाचं घर असू द्या, सगळ्यात जास्त थंड 3 नंबरच्या उपायाने होणार आहे. 3 नंबरची पद्धत सगळ्यात जबरदस्त आहे, जिच्यात पैसे कमी पण उपाय सगळ्यात जबरदस्त आहे. आता पहिली पद्धत ही थोडीशी टेक्निकल आहे आणि जिच्यामध्ये तुम्हाला एक वस्तू मार्केटमधून विकत आणावी लागेल. तर पहा, पहिली पद्धतमध्ये तुम्हाला ल्युमिनेक्स नावाचं एक केमिकल आणावं लागेल. आता तुम्ही म्हणाल हे केमिकल आणायचं मग याला खर्च भरपूर येईल, पण लक्षात घ्या हे जे केमिकल आहे ते तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून घेऊ शकता. तर ह्या केमिकल घेतल्यानंतर ह्या केमिकलचा जो आहे तो लेप तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर मारायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा ते आपण एकदा समजून घेऊयात. त्यानंतर 2 नंबरचा उपाय आणि 3 नंबरचा उपाय पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की 3 नंबरच्या उपायाने तुमच्या घराचं टेम्परेचर हे 10 ते 15 डिग्रीने कमी होत असतं. आता पहा, सगळ्यात आधी तुम्हाला हे ल्युमिनेक्स नावाचं जे केमिकल आहे, एक प्रकारचं याचा जी बकेट आहे तर ती बकेट तुम्हाला घ्यायची आहे. 20 किलोचा तुम्ही जर हा पॅक घेतला तर त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 20% पाणी त्याच्यामध्ये टाकायचं असतं. म्हणजे 1 लिटर ल्युमिनेक्स तुम्हाला लागत असेल तर त्याच्यामध्ये 20% म्हणजे 250 मिली इतकं पाणी टाकायचं. आणि हा जो पॅक आहे तर याच्यामध्ये तुम्ही जवळपास जे आहे ते 4 लिटर पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याचा एक प्रॉपर थर जो आहे तो तुमच्या स्लॅबवर किंवा पत्र्यांवर किंवा कौलांवर विशेष काळजी करून तुम्ही घ्यायचा असतो. आता हा जो थर आहे हा मारल्याच्या आधी तुम्हाला तुमचं सगळं छत धुवून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रश वापरू शकता. तर सगळ्या प्रकारचं ही साफसफाई झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर पाणी मारायचं, ते सुकून द्यायचं आणि त्यानंतर हा थर मारायचा. जवळपास 30 स्क्वेअर फुटासाठी 1 किलो लागतं. म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाचं जर घर असेल तर तब्बल 30 किलो लागेल. 20 किलोचा जो रेट आहे तो 7600 आहे. म्हणजे 380 रुपये किलोनं पडतं. 1000 स्क्वेअर फुटाच्या घरासाठी याला 14,000 रुपये लागतात. पण याचा रिझल्ट जो आहे तो कंपनीनं अगदी परफेक्ट सांगितलेला आहे. आता 14,000 रुपये हा खर्च सर्वसामान्यांसाठी खूप जास्त आहे. आता अर्थात कंपनी म्हणते एकदा हे मारलं का 5-5 वर्ष मारायची गरज नाही, पण सर्वसामान्याला परवडणार नाही. तर त्यामुळे दुसरा उपाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भंगारवाल्याकडून आणायचा आहे थर्मोकॉल.
आता थर्मोकॉल जे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये एखाद्या दुकानात मिळू शकता किंवा भंगारवाल्याकडे त्या ठिकाणी मिळू शकतात. आता थर्मोकॉल जे असतं तर त्याचा वापर कसा करायचा हेच तुम्हाला आता दुसरे उपाय सांगणार आहे. आता थर्मोकॉलचा विषय असा आहे की ते तुम्हाला तुमच्या छतावर पसरवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल थर्मोकॉल तर वजनाला हलका असतं, वारं जर आलं तर ते उडून जाईल. तर अशा वेळेस आपल्याला त्या थर्मोकॉलवर काहीतरी वजन आपल्याला ठेवायचं असतं जेणेकरून तो थर्माकॉल उडूनही जाणार नाही. तर अशा प्रकारची काळजी घ्यायची. आता हे झाले दोन उपाय. पहिला उपाय महाग होता, दुसरा उपाय स्वस्त होता पण टिकाऊ नव्हता. आता तिसरा उपाय जो सगळ्यात जबरदस्त आहे, जो स्वस्तही आहे, टिकाऊ आहे आणि एकदा जर केला तर तुमचा नुसता उन्हाळ्याचाच प्रॉब्लेम नाही तर तुमच्या छतातून होणारं लिकेज, तुमच्या छतातून टपकणारं पाणी ते देखील बंद करू शकतो. इतका जबरदस्त हा तिसरा उपाय आहे. आता पहा, हा तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला जवळपास 3 गोष्टी लागणार आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये लागणार तुम्हाला व्हाईट सिमेंट. व्हाईट सिमेंट म्हणजे पांढरं जे सिमेंट येतं ते सिमेंट तुम्हाला जवळपास 10 किलो लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला फेविकॉल 2 किलो फेविकॉल लागेल आणि तुम्हाला याच्यामध्ये पाणी लागणार आहे. आता पहा, 1 किलो फेविकॉलसाठी तुम्ही 5 किलो व्हाईट सिमेंट आणि त्याच्यात 5 लिटर पाणी अशा प्रकारचं प्रमाण आहे. प्रमाण एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. 1 किलो फेविकॉलसाठी 5 किलो व्हाईट सिमेंट आणि त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी, हे सगळं मिक्स करायचं. हे जवळपास सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं जे छत आहे, लक्षात घ्या ही सगळ्यात सोपी पद्धत आहे पण याची वापरण्याची पद्धत जी किंवा जे तिथे वापरायची पद्धत ती थोडीशी वेगळी आहे. तर त्याआधी तुम्ही काय करायचं, तुमचा जर स्लॅब असेल तर तुम्ही तुमच्या हातामध्ये एखादा झाडू घेऊन तुमच्या स्लॅबवर असणारे जे लूज मटेरियल्स आहेत, पडलेली वाळू असेल किंवा साचलेली धूळ असेल किंवा उगलेली छोटी मोठी गवत असतील तर ते सगळं काढून टाकायचं आहे. एखाद्या ब्रशनं देखील तुम्ही हळूहळू हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी मारायचं, त्यानंतर त्याला थोडंसं वाळून द्यायचं आणि त्यानंतर हा जो आपण नवीन एक थर बनवलेला आहे ज्याच्यामध्ये 1 किलो फेविकॉल, 5 किलो सिमेंट आणि 5 लिटर पाणी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक थर तुम्ही त्या ठिकाणी मारू शकता. आता याचा थर मारण्यासाठी तुम्ही ब्रश वापरू शकता, रोलर वापरू शकता किंवा तुम्ही आपला जो खराटा असतो, जो खराटा आहे तर त्याने देखील मारू शकता. तर अशा प्रकारचं जर याच्यामध्ये होतं काय की एकतर याला पांढरा कलर असतो आणि पांढरा कलर जो आहे तर तो जे प्रकाश किरण त्याच्यावर आल्यानंतर तो पूर्णतः रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित होतात, जेणेकरून ते जे उष्णतेचे किरण आहे तर ते कुठल्याही प्रकारे तुमच्या स्लॅब किंवा पत्र्यावर जात नाही आणि त्यामुळे तुमच्या घराचं टेम्परेचर 10 ते 15 डिग्रीने कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये सिमेंट आहे, फेविकॉल आहे आणि त्यामुळे या गोष्टीमुळे होतं काय की तुमच्या स्लॅबला किंवा पत्र्याला कुठे क्रॅक पडले असतील, होल्स असतील तर ते देखील याने बुजून जातात आणि येणाऱ्या काळातल्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या लिकेजची समस्या तुमच्यामध्ये राहत नाही, कुठल्याही प्रकारचा ओलावा तुमच्या स्लॅबला येत नाही. तर हा एक त्या ठिकाणी फायदा येतोय. तर साधारणपणे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याला खर्च किती होतो, तर तुमचा 1000 स्क्वेअर फूटचं जर घर असेल तर मात्र याला 600 ते 700 रुपयाचा खर्च येऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल 600 ते 700 रुपये पण फार आहे. मग लक्षात घ्या, तुम्हाला ना कुठला याच्यासाठी व्यक्ती आणायचा आहे, लेबर लावायचा आहे, तुम्ही स्वतःच्या घरच्या घरी करू शकता आणि 600 ते 700 रुपये एकदा खर्च केला तर तब्बल 4 ते 5 वर्ष हे चालू शकतं. त्यामुळे नक्कीच हे फायदेशीर आहे. आम्ही देखील आमच्या बऱ्याचशा ठिकाणी हे करून पाहिलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट देखील आलेला आहे. तर तुमचं मत याच्यावर काय आहे? हे जर केलं तर रिझल्ट देऊ शकतो का? तुम्ही आधी असं कधी केलं होतं का? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.